प्रिय स्वामी भक्तांनो, नमस्कार. मराठी चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण स्वामींचा एक खास संदेश पाहणार आहोत, जो तुमच्या मनातील सर्व शंका दूर करेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. खोट्या हसण्यामागे दडलेले दुःख. माझ्या बाळा, तुझं खोटं हसणं मी पाहिलंय. तू लोकांसमोर हसतोस, पण एकटा असताना ढसाळसा रडतोस हे मला माहीत आहे. तुला वाटतं कोणीच तुला समजत नाही, पण मी तुला समजतोय. मी तुझा आधार आहे, पण तू मला दूर ठेवलंस. अजूनही वेळ गेलेली नाही. खूप दिवसांपासून मी तुला मनापासून हसताना पाहिलं नाही. तुझं ते नकली हसू मी ओळखतो. तू लोकांसमोर खूप मजबूत दिसतोस, पण एकटं पडलं की रडतोस. मला सांग ना, एवढा का एकटा पडलास? मी नेहमीच तुझ्या जवळ होतो. प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येते. फक्त आज एकदा मनापासून माझं नाव घे आणि बघ मी तुझ्या आयुष्यात कसा उतरतो. संकट येणार नाहीत असं मी म्हणणार नाही, पण त्या संकटातून पार पाडणारं माझं बोट नेहमी तुझ्या दिशेने असेल. चुकीचा मार्ग सोडून दे. तू जे काही करत आहेस त्याचा परिणाम पुढे येणार आहे. पण आज मी तुला एकदा सांगतो, बाळा, हा रस्ता बदलून टाक. मी वाट बघतोय, कारण माझं प्रेम तुझ्यावर आजही तेवढंच आहे. डोळे मिटून घे आणि म्हण, स्वामी मला दिशा दे. बघ तुझं अंतःकरण कसं हलकं होतं. मी तुला शांती, समाधान, यश, पैसा सगळं काही देऊ शकतो. पण तू अशा गोष्टींसाठी धावत आहेस, ज्या तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतील. मी पाहतोय, तू चुकीच्या संगतीत गेलास. तुझा आत्मा थकून गेला आहे, पण तू माझं ऐकत नाहीयेस. माझं नाव घेतलंस तरी मी धावून येतो, पण आज मी थांबलोय तुला समजावण्यासाठी. बाळा, आज एक निर्णय घे, तू बदलशील का? कारण मी पुढचं पान पाहिलं आहे, ते काळजीचं आणि संकटाचं आहे. पण माझ्या आशीर्वादाने ते सोनं होऊ शकतं. फक्त तू थोडा वेळ शांत हो आणि माझं ऐक. संकट येतील, पण मी सोबत असेल. जर तू परत फिरलास, तर प्रत्येक अपयश तुझं बल बनू शकतं. मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझा विश्वास गहाण पडला आहे. तो परत मिळव बाळा, कोणताही क्षण उशीर होण्याआधी. हे शेवटचं सांगतोय, आता नाही ऐकलंस, तर पुढच्या जन्मातही मला शोधत फिरशील. मी आज इथेच आहे बाळा, फक्त डोळे मिट आणि म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. बघ सगळं कसं बदलतं. हा संदेश ऐक, मनात साठव आणि उद्याचा दिवस माझं नाव घेऊन सुरू कर. मी सगळं पाहतोय आणि माझ्या भक्ताचं भविष्य उजळवतोय, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे निरपेक्ष प्रेम. माझ्या बाळा, मी पाहिलंय, जेव्हा सगळे तुझ्यावर ओरडले, नातेवाईकांनी पाठ फिरवली आणि तू एकटाच दिव्याची वात करत बसलास, त्या दिवशी माझी मान खाली गेली. का? कारण तुझं दुःख मला थेट भिडलं. मी रडलो, तू रडत होतास आणि मी काहीच करू शकत नव्हतो. मी काही चमत्कार दाखवत नाही बाळा, मी फक्त निरपेक्ष प्रेम देतो आणि त्या प्रेमात एवढी ताकद आहे की सगळं दुःख विरून जातं. फक्त एकदा माझं नाव संपूर्ण श्रद्धेने घे, मी तुझ्या अश्रूंना वाराही लागू देणार नाही. माझं बाळ, किती वेळा वाटलं याच्या खांद्यावर हात ठेवावा, त्याला सांगावं की तू एकटा नाहीस. पण तू इतका दूर गेलास की माझ्या स्पर्शालाही जागा उरली नाही. मी हात पुढे केला, तू फक्त मागे वळलास, पण आजही माझा हात तसाच पुढे आहे बाळा. आजच्या अश्रूंवर उद्याचं सुख उभं राहतं. मी पाहतोय, पुढे तुझ्या वाटेवर प्रकाश आहे, पण तो दिसायचा असेल तर तुला पाऊल टाकावं लागेल. माझं नाव घे आणि बघ, एक वेगळी वाट तयार होईल. ही वाट तुला तुझ्या स्वतःच्या रूपाशी भेट घडवेल. बाळा, तू वाईट नाहीस, तू फक्त थकलायस, खूप थकलायस. पण आता फक्त 2 मिनिट डोळे मिट आणि म्हण, स्वामी समर्थ, मला पुन्हा उभं राहायचं, बस एवढंच, बाकी मी सांभाळीन.
माझा जीव तुझ्यावर आहे बाळा. हा संदेश तू ऐकला आहेस म्हणजे आता काहीतरी बदलेल. हे अश्रू व्यर्थ नाहीत, हेच तुला नव्याने घडवतील. कारण स्वामी समर्थ फक्त संकटातून वाचवत नाहीत, ते तुला संकटांवर चालायला शिकवतात. सुखी जीवनाचे रहस्य मनाची शांती. स्वामी सांगतात की माणसाला आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत रात्रीची शांत झोप. आपण दिवसभर कसं वागतो त्यावर आपली रात्रीची झोप नक्कीच अवलंबून असते. आपले कर्म आपल्या जीवनाचा सार ठरवतात. बाळा, आजचा दिवस तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि माझे आशीर्वाद घेऊन आला आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि तुला तुझ्या मनातील गोष्ट सांगायची असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा. येणारे प्रत्येक दिवस तुझ्यासाठी शिंपल्यातील मोत्यासारखे असतील, कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य वेगळं असावं आणि विचार केलेली प्रत्येक गोष्ट मिळावी. पण मुख्य गोष्ट ही आहे की जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट असावी. जर तुम्हाला सुखी राहायचं असेल आणि देवाला आपलंस करायचं असेल तर तुमच्या मनातील शुद्ध भाव, इतरांविषयीची आत्मीयता आणि देवावरील प्रेम याच गोष्टी तुम्हाला सर्वस्व मिळवून देतात. कारण मनाची शांती हिरावून घेणारं पाप जर तुमच्या हातून घडत असेल तर तुम्ही कितीही पैसा कमावला किंवा दानधर्म केला तरी तुम्हाला कधीही शांत झोप लागणार नाही. योग्य आणि अयोग्य व्यक्तींची निवड. आनंदाने जीवन जगणं आणि इतरांसाठी काहीतरी करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल त्या दिवशी तुमच्या जीवनात असा मोठा चमत्कार घडेल जो तुमच्या प्रत्येक इच्छा आणि स्वप्न पूर्ण करेल. आता तुम्हाला गरज आहे ती तुमच्या जवळचे कोण आहेत आणि तुम्हाला कोण साथ देणार आहे हे ओळखण्याची. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी चांगला संबंध ठेवतो म्हणजे तो तुमच्या चांगल्यासाठीच आहे असं नाही. इथे दिसणं आणि असणं यात खूप मोठा फरक आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्या सुखासाठी प्रार्थना करत असतो असं होत नाही, कारण इथं सापासारखे लोक तुमच्या सोबत राहतात. ते सोबत फिरत असतील, शांततेचं वातावरण दाखवत असतील, तरीही तुमच्या भोवती आग लावण्याचं काम तेच करत असतात. त्यामुळे आयुष्यात मोठं स्थान मिळवायचं असेल तर अशा लोकांपासून दूर राहा. जे सोबत असल्याचा आव करून तुमच्या जीवनात संकटाचं विष कालवतात आणि तुम्हाला पाण्यात पडलेलं पाहून आनंदी होतात. त्यांचे दाखवायचे दात वेगळे असतात. जर तुम्ही त्यांच्यावर भाळलात तर नक्कीच तुमची चूक आहे, कारण ते त्यांचं काम पूर्ण करत असतात. कर्तव्य करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आता तुम्हाला तुमचं कर्तव्य पूर्णपणे निभावण्याची गरज आहे. जर पुढची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमच्याबद्दल वाईट विचार पसरवत आहे म्हणून तुम्ही त्याला टक्कर देत बसलात तर तो तुमचा मूर्खपणा आहे. भगवान श्रीकृष्णानेही हेच सांगितलं आहे की तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. प्रत्येकाच्या कर्माचं फळ त्याला नक्कीच मिळेल, वेळ लागेल, पण तुमच्या कर्माचा हिशोब कधीच चुकीचा होणार नाही. जसं कर्म तसं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि पुढच्या व्यक्तीलाही तसंच मिळणार आहे. त्याला शिक्षा देण्याचा किंवा त्याच्याकडून मोबदला घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुमचं कर्तव्य पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. आपल्या जीवनातून कधीही कोणाला दुःख होणार नाही. आपल्या शब्दांमुळे कुणाच्याही मनावर वाईट ओरखडा उमटणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हे जग आहे, जितकं तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्ही वाईट सुद्धा बनत जाता. कारण इथल्या लोकांना चांगल्या गोष्टी स्वीकारणं जमत नाही. सत्याची किंमत वेळेवर कळते. त्यांना फक्त दिसणाऱ्या चांगल्या गोष्टीच आवडतात, पण कोणताही व्यक्ती आतमध्ये उतरून सत्य काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. पण ज्यावेळी तो दिखाव्याच्या मोहात गुंतून जातो आणि सर्व नुकसान झाल्यावर त्याला सत्य समजते, त्यावेळी त्याला तुमची आठवण नक्कीच होते.
तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द त्याला त्यावेळी बोचत असतो, पण संकटाच्या वेळी तुमचा प्रत्येक शब्द त्याच्या डोक्यात नक्कीच घर करून जातो. पण वेळ गेलेली असते. त्यामुळे तुमची किंमत प्रत्येक माणसाला नक्कीच कळेल, फक्त वेळ येण्याची वाट पहा. कधीही गडबड न करता आपल्यातील चांगुलपणा लोकांना कसा स्वीकार करावा हे सांगत बसू नका. जे सत्य आहे, जे खरं आहे ते कधी ना कधी जगासमोर येणारच आहे. फक्त तुमचं कर्तव्य करत रहा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इतरांना चांगलं काय देता येईल याचा प्रयत्न करत रहा. आतून निराश झालेल्या मुलासाठी स्वामींचा संदेश. माझ्या प्रिय मुला, तू आतून खूप निराश आहेस का? तुझ्या मनात असे काही प्रश्न आहेत जे तू कोणालाही सांगू शकत नाहीस. कारण तू ज्याला जवळचं मानलंस तोच तुला विषारी साप बनून दंश करून गेला. त्यामुळे आज तू प्रत्येकावरील विश्वास गमावला आहेस. तुला तुझ्या समस्यांविषयी काळजी आहे, कारण तू ज्या कामात हात टाकलास ते डोक्यावर वाढत आहे. तुझे सुंदर आयुष्य हळूहळू कुरूप होत आहे. बालपणी पाहिलेली स्वप्न मोठी झाल्यावर तुझी झाली नाही. तुझे मित्र आज मोठे व्यावसायिक झाले, पण तुझ्या हातात काही नाही. असा विचार करून तुझ्या आत्म्याला खूप त्रास होतो. तुझ्या मनात भावना आहे की, हे परमेश्वरा, तू माझ्यासोबत असं का केलंस? माझ्या आयुष्यात आनंद नाही का? पण तू तो राग पिळून काढतोस आणि कुटुंबासमोर हसतोस. हे तुझं सौंदर्य आहे. काळजी करू नकोस, स्वामी महाराज आता तुला त्यांच्या हातात घेणार आहेत. पैसे नव्हे, शांती महत्वाची. तुला खरोखर खूप त्रास झाला. पण ज्याप्रमाणे काळोख्या रात्रीनंतर सकाळ येते, त्याचप्रमाणे आता तुझं आयुष्य नवीन आशेच्या किरणांनी प्रकाशित होईल. आनंद तुझ्या आयुष्यातही येणार आहे. स्वामींनी तुला ऐकलं आहे, निवडलं आहे. कलियुगातल्या या मायेत तू अडकला आहेस. तुझ्याकडे नसलेल्या गोष्टींमुळे तू दुःखी आहेस. स्वामी तुला असे ज्ञान देतील की जीवनाचा प्रत्येक क्षण सुंदर आणि आरामशीर वाटेल. प्रत्येक व्यक्तीला खूप पैसे कमवायचे असतात. स्वामींमुळे त्याला इतके पैसे मिळतील की त्याला काहीही खरेदी करताना विचार करावा लागणार नाही. पण समाजात असे अनेक श्रीमंत लोक आहेत जे आत्महत्या करून जीवन संपवतात. जर त्यांच्याकडे इतके पैसे होते तर ते असं का करतात? स्वामी तुला समजावून सांगू इच्छितात की आयुष्यात पैसा आहे की नाही याने फरक पडत नाही. माणूस आतून किती आनंदी आहे, त्याच्या आयुष्यात किती शांतता आहे, हे महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत तेही आयुष्यात हार मानतात, कारण त्यांना समजलं आहे की पैसा सर्व काही नसतो. वर्तमानाचे महत्त्व. तुझं सर्वात मोठं दुःख हे आहे की तुझे सर्व मित्र पुढे गेले आणि तू काहीच करू शकला नाहीस. पण मी तुला सांगतो, प्रत्येक व्यक्ती त्याच्या नशिबाप्रमाणे पुढे येते. नशिबाला दोष देऊन काहीही होणार नाही, कारण आपलं भाग्य आपल्या मागील जन्माच्या कर्मांनी बनलेलं आहे. कदाचित मागच्या जन्मातलं कर्म थोडं अव्यवस्थित असेल म्हणून या जन्मात दुःख होत आहे. पण जो माणूस आनंदाच्या दिवसात अभिमान बाळगत नाही आणि दुःखाच्या काळात दुःखी होत नाही, त्याला माहित आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे. सुखदुःख येत जात राहील. तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की या मानवी स्वरूपात पृथ्वीवर जन्माला आला आहात तर त्रास आणि समस्या येणारच. स्वयंमूल्यमापन आणि सकारात्मकता. आजकालचे लोक त्यांच्या स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नाहीत, तर समोरचा कसा पुढे गेला, त्याला जास्त आनंद कसा मिळाला, या विचारांमुळे दुःखी आहेत. जर तुम्ही हा विचार करणं थांबवलंत तर तुमचे जीवन तुम्हाला सुंदर दिसेल. तुम्ही कधी तुमच्या विवेकाशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे का? कधीतरी एकांत मिळेल
तेव्हा मोबाईल घेता घराच्या छतावर जाऊन बसा, डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, तू आनंदी आहेस का? उत्तर मिळेल, नाही, कारण तुम्ही तुमच्या विवेकाशी संबंधित नाही. कलियुगाची माया तुम्हाला गुंतागुंत करत आहे. वास्तविकतेत सर्वात मोठा आनंद म्हणजे देवाची भक्ती, कारण जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करता तेव्हा तुम्हाला सकारात्मकता मिळते. संबंधांचे महत्त्व आणि जीवन एक संघर्ष आहे. तुमचे विचार तुम्हाला घडवतात. म्हणून शब्दांवर नव्हे तर तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. विचार नेहमी जिवंत असतात. जसं हवामान बदलतं तसं जीवनात सुख आणि दुःख येत जातं. हजारोंच्या गर्दीतही तुम्ही वाईट शोधू शकता, जसं गायींच्या कळपात वासरू आपली आई शोधते, पण जो बासरी वाजवणाऱ्यावर विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले दिसते. जो माणूस खूप हसतो आणि बोलतो तो अचानक शांत झाला तर समजा तो आतून तुटला आहे. कधीही स्वतःवर गर्व करू नका. दगडही जड झाल्यावर पाण्यात बुडतो. जर देव तुम्हाला थांबायला लावत असेल तर शक्यता आहे की तो तुम्हाला तुमच्या मागणीपेक्षा जास्त देणार आहे. सत्ता एका बटनाच्या सहाय्याने तुमची दिसते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगत होता तेव्हा कोणाची तक्रार नव्हती. थोडा स्वतःचा विचार केला तर जग आपले शत्रू झाले. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. आयुष्यात पुढे जायचं असेल तर इतरांवर नव्हे तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. तुमच्या घराचे दरवाजे लहान ठेवा. जो कोणी वाकून जाईल तो तुमचा आहे हे समजा. जर देव येतो तर अडचणीतही मार्ग निघतो. जो ज्ञानी आहे त्याला समजावता येते. जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते. पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही, फक्त वेळ त्याला शिकवतो. आजकाल अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू? आपलेच लोक मजा मारतात. तुम्ही जितके सत्यनिष्ठ असाल तितके एकटे राहाल. जेव्हा जीवन तुम्हाला रडवते तेव्हा समजा की जीवन तुम्हाला रडवत नाही, ते तुम्हाला शिकवत आहे. शब्दांचा अर्थ तर सगळेच समजतात, पण शब्दांतील गर्भित अर्थ फार कमी लोकांना समजतो. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकत नाही. तुम्ही आनंदी राहायला हवं, बाकी सर्व काही चालू राहील. विश्वास आणि नात्यांची किंमत. जो माणूस तुमच्या दुःखात आपलं सुख विसरतो त्याच्यापेक्षा जवळचा माणूस तुम्हाला कोणी मिळू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात कधीही हळू चालणं थांबवलं नाही तर विश्वास ठेवा की तुम्ही सर्वात वेगवान चालत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वर्षानुवर्षे ओळखू शकत नाही, तेवढं त्याला रागाच्या अवस्थेत एकदा पाहून ओळखू शकता. जेव्हा लोक वेगळे व्हायचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वात आधी बोलणं कमी करतात. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो तोच आपल्या चुका सुधारतो. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा, तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा हृदय दुखतं तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते, पण एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. काळजी करणे आणि स्वतःवर प्रेम करणे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जितके व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल. हे कडू सत्य आहे, पण हे खरं आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र, नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका, एकटं जगणं चांगलं. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते, ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात.
विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. जर तुमचे आकाशातील व्यक्तीशी संबंध चांगले असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. वर्तमान काळ अमूल्य आहे. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका, लढायला शिका. एकदा पडलात तरी ठीक आहे, पण तुमचं स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करा. वेळेवर अवलंबून राहिलात तर फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाही त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असं केल्याने तुम्ही जीवनात कोणतंही चुकीचं काम करणार नाही. वाईट सवयी सोडा आणि पुढे जा. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल, आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणं थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला पुन्हा त्रास देणं थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात? हे जीवन 2 दिवसांचं आहे. एका बुद्धिमान व्यक्तीने कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहीत असतो जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आलं तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. एकतर शांत रहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हाच जीवनाचा व्याकरण आहे. देवाचा संकेत ओळखायला शिका. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा पूर आला, सगळे लोक डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने संताला सांगितलं, तुम्ही का जात नाही? माझ्यासोबत डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, मला काहीही होणार नाही, देव स्वतः मला वाचवायला येतील. हळूहळू पाणी वाढलं, एक होडीवाला आला, हेलिकॉप्टर आलं, पण संत प्रत्येक वेळी म्हणाले की देव स्वतः मला वाचवायला येतील. शेवटी ते बुडून मरण पावले. देवाकडे गेल्यावर ते म्हणाले, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली तरीही माझा मृत्यू झाला, असं का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने, पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. त्याचप्रमाणे जीवन आपल्याला अनेक संधी देतं, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो. म्हणून आपल्याला जे काही करायचं आहे ते आज आणि आत्ताच सुरू केलं पाहिजे. शांत आणि सत्यवादी राहण्याचे फायदे. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्यांचे होऊन बसतात त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे. धैर्य सोडू नका, तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करू शकणार नाही त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे, पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की एकटे असणे किती महत्त्वाचे आहे.
स्वामी म्हणतात, तुम्ही ज्याला उघडपणे साथ द्याल त्याला विरोध म्हटले जाईल, पण विश्वासघातकी नाही. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने तयार होत नाही, कारण तुमची भेट कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे देव ठरवतो. लोक विचार करता काहीही बोलतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या केसांचे पांढरे होणे हे ऐकण्यासारखे आहे? चांगल्या लोकांच्या संगतीत रहा, कारण सुंदर वस्तूंचा कचराही बदामापेक्षा जास्त महाग विकला जातो. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान. तुमच्या योग्य गोष्टीचाही चुकीचा अर्थ लावणाऱ्यांना स्पष्टीकरण देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. एक दिवस तुम्ही वेळेला नव्हे तर स्वतःला दोष द्याल की एक सुंदर जीवन तुमच्यासमोर होतं आणि तुम्ही सांसारिक गोष्टीत गुंतून राहिलात. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. एकटा माणूस पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मे सुद्धा चांगली असतात, पण जर बोलणं वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितकेच तेजस्वी तारे. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका. एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. माफी, शिकणे आणि पुढे जाणे. प्रत्येक माणूस चूक करतो, पण जो माणूस स्वच्छ मनाचा असतो आणि नातेसंबंध तोडू इच्छित नाही, तोच आपल्या चुका सुधारतो. राग मोठा असतो, पण जिथे आवश्यक आहे तिथे तो दाखवला पाहिजे. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघा, तोच माणूस तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा हृदय दुखावते तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडता येते, पण विश्वासात एकदा तडा गेला की तो पुन्हा कधीही जोडला जाऊ शकत नाही. जो माणूस तुमच्यावर खरोखर प्रेम करतो तोच तुम्हाला महान म्हणू शकतो, पण तो तुम्हाला कधीही महान बनवू शकत नाही, कारण त्याच्या रागात तुमच्यासाठी काळजी असते, त्याच्या हृदयात तुमच्यासाठी खरे प्रेम असते. योग्य मार्ग निवडा. जर तुम्ही आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्या सोबत असो वा नसो, तुम्हाला कशाबद्दलही दुःख वाटायला नको. लोक तुम्हाला वाईट म्हणून सोडून जातात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मे सुद्धा चांगली असतात, पण जर बोलणं वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितकेच तेजस्वी तारे. दुःख जितकं जास्त ते तितकाच जवळ. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका. एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल. नात्यांची आणि जीवनाची वास्तविकता. हे कडू सत्य आहे, पण हे खरे आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र, नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटं जगणं चांगलं. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते, ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते. चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो.
जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. अगर तुमचे आकाशातील व्यक्तीशी संबंध चांगले असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध रहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतः सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहेत. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकार नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगा. ते स्वतःवर विश्वास ठेवणे चांगले. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. प्रत्येक क्षणाचा आदर करा. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका, लढा शिकवा. एकदा पडलात तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करा. वेळेवर अवलंबून राहिलात तर फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाही त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असं केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. माफ करा, पण मूर्ख बनू नका. जर तुम्ही कोणाचे भले करत नसाल तर ते मोठे करू नका. जर तुमच्यात शक्ती नसेल तर त्याचा अनावश्यक अपमान करू नका. तुम्ही ज्याची जास्त काळजी घ्याल तेवढा तुम्हाला त्रास होईल आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणं थांबवाल त्या दिवशी लोक तुम्हाला पुन्हा त्रास देणं थांबवतील. तुम्ही काय आणले आणि काय घेऊन जाणार आहात? हे जीवन 2 दिवसांचं आहे. एका बुद्धिमान व्यक्तीने कधीही बदला घेण्याची भावना ठेवू नये, कारण त्याला देव माहित असतो जेव्हा योग्य कर्म आणि योग्य वेळ येते तेव्हा सगळ्यांचे हिशोब चुकते होतात. आयुष्यात कोणाचीही जबरदस्तीने साथ मागू नका. जर कोणी स्वतःहून आलं तर त्याचा आनंद वेगळा असतो. तुमच्या संगतीकडे विशेष लक्ष द्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनी आणि चांगल्या संगतीने आले आहे. एकतर शांत रहा किंवा असे शब्द बोला जे मोत्यांपेक्षाही अनमोल असतील. सत्य स्वतःसाठी ठेवा, प्रेम इतरांसाठी ठेवा आणि करुणा सर्वांसाठी ठेवा. हाच जीवनाचा व्याकरण आहे. कथेतील संत आणि शिकवण. एका गावात एक संत होते ज्यांचा देवावर खूप विश्वास होता. एकदा पूर आला, सगळे लोक डोंगराकडे धावू लागले. एका माणसाने संताला सांगितलं, तुम्ही का जात नाही? माझ्यासोबत डोंगरावर चला, नाहीतर तुम्ही बुडून जाल. संत म्हणाले, मला काहीही होणार नाही, देव स्वतः मला वाचवायला येतील. हळूहळू पाणी वाढलं, एक होडीवाला आला, हेलिकॉप्टर आलं, पण संत प्रत्येक वेळी म्हणाले की देव स्वतः मला वाचवायला येतील. शेवटी ते बुडून मरण पावले. देवाकडे गेल्यावर ते म्हणाले, मी आयुष्यभर तुमची तपश्चर्या केली तरीही माझा मृत्यू झाला, असं का? देव म्हणाले, अरे मूर्ख माणसा, मी एकदा नाही तर 3 वेळा आलो होतो. पहिल्यांदा पायी, दुसऱ्यांदा होडीने आणि तिसऱ्यांदा हेलिकॉप्टरने, पण तू माझ्या एकाही संधीला ओळखले नाहीस. त्याचप्रमाणे जीवन आपल्याला अनेक संधी देतं, पण आपण त्या सर्व संधी नाकारतो आणि कशाची तरी वाट पाहत बसतो.
म्हणून आपल्याला जे काही करायचं आहे ते आज आणि आत्ताच सुरू केलं पाहिजे. वाईटापासून दूर रहा. काही लोक तुमचा द्वेष करायला लागतात कारण तुमचे सत्य शब्द त्यांना कडू वाटतात. जे तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्यांचे होऊन बसतात त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे. धैर्य सोडू नका, तुम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे. ज्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करू शकणार नाही त्यांना ते करून दाखवायचे आहे. मैत्री आवश्यक आहे, पण आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थिती दाखवते की एकटे असणे किती महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही ज्याला उघडपणे साथ द्याल त्याला विरोध म्हटले जाईल, पण विश्वासघातकी नाही. कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने तयार होत नाही, कारण तुमची भेट कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे देव ठरवतो. लोक विचार न करता काहीही बोलतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या केसांचे पांढरे होणे हे ऐकण्यासारखे आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत रहा, कारण सुंदर वस्तूंचा कचराही बदामापेक्षा जास्त महाग विकला जातो. मनाची शांतता आणि आत्मविश्वास. स्वामी म्हणतात, जे तुमच्या योग्य गोष्टीचाही चुकीचा अर्थ लावतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. एक दिवस तुम्ही वेळेला नव्हे तर स्वतःला दोष द्याल की एक सुंदर जीवन तुमच्यासमोर होतं आणि तुम्ही सांसारिक गोष्टीत गुंतून राहिलात. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. एकटा माणूस पडतो कारण प्रियजनांना सोडून जाण्याचा सल्ला अनोळखी लोक देतात. जमीन चांगली असावी, खत चांगले असावे, पण जर पाणी खारट असेल तर तुम्हाला फुले मिळत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कर्मे सुद्धा चांगली असतात, पण जर बोलणं वाईट असेल तर संबंध कधी टिकत नाहीत. तुम्ही तुमचे पुण्य आणि धर्म विकून कमावलेले पैसे तुमच्या काही कामाचे नाहीत. शेवटी त्याचा त्याग करणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितकेच तेजस्वी तारे. जो तुमची खूप काळजी घेतो त्याला कधीही दुर्लक्षित करू नका. एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही दगड गोळा करताना हिरा गमावला आहे. तुम्ही आयुष्यात जितके व्यस्त असाल तितकाच तुम्हाला तो पाहण्याचा आनंद येईल. संबंध आणि मानवी स्वभाव. हे कडू सत्य आहे, पण हे खरं आहे की लोक विनाकारण नातेसंबंध बनवतात आणि नातेसंबंध संपल्यावर निश्चितपणे पाठ फिरवतात. जर तुम्ही आयुष्यात मनापासून मित्र, नातेसंबंध बनवले तर त्यांचे रंग नक्कीच दिसून येतील. जो समजू शकत नाही त्याच्याशी तडजोड करू नका. एकटं जगणं चांगलं. लोकांना हृदयापासून दिलेल्या आदराची कदर नसते, ते फक्त दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा अभिमान बाळगतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही नाही. आयुष्य लुटले जाते. चूक कोणाचीही असो, जो तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो तोच संभाषणाची सुरुवात करतो. जरी तुम्हाला आयुष्यात एकटे जगावे लागले तरी कोणाशीही जबरदस्तीने संबंध टिकवून ठेवण्याचा आग्रह करू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. अगर तुमचे आकाशातील व्यक्तीशी संबंध चांगले असतील तर पृथ्वीवरील लोक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. सापाच्या दातांमध्ये, विंचवाच्या नांगीमध्ये आणि माणसाच्या पोटात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. याबद्दल नेहमी सावध रहा. सत्य सिद्ध करण्यासाठी हट्टी असण्याची गरज नाही, कारण सत्य योग्य वेळी स्वतः सिद्ध होते. प्रेमाने भरलेले डोळे आणि श्रद्धेने वाकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणे आणि सत्याशी जोडलेले जीव देवाला खूप प्रिय आहेत. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला राग येण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग येण्याचा अधिकार नाही. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटे आणि शांतपणे जगा. ते स्वतःवर विश्वास ठेवणे चांगले. तुमची कथा एक दिवस नक्कीच इतिहास बनेल. प्रयत्न करा, हार मानू नका. विनोद आणि पैसे विचारपूर्वक उधळावेत. जीवन एक संघर्ष आहे, त्याला घाबरू नका,
लढा शिकवा. एकदा पडलात तरी ठीक आहे, पण तुमचे स्वप्न कधीही तुटू देऊ नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही निरुपयोगी आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करा. वेळेवर अवलंबून राहिलात तर फसवणूक होऊ शकते. जीवनाचा एक नियम बनवा की जे तुमचा आदर करत नाही त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, कारण आयुष्यात जे काही घडेल ते एकतर चांगले घडेल किंवा मोठे घडेल. जे काही घडेल ते आपल्या कर्मांचे फळ असेल. जसा दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाला आठवणे आवश्यक आहे की मी जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असं केल्याने तुम्ही जीवनात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. सराव आणि कठोर परिश्रम. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संकटे आहेत. संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यामध्ये सराव हा फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. सराव हा प्रत्येक गोष्टीचा केला तरी यश मिळायला वेळ लागणार नाही. समुद्राचं पाणी खारं असतं आणि डोळ्यातलं पाणी सुद्धा. पाणी कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं. नाटक सुरू होण्याअगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवल्या जातात आणि खूप प्रेम व प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीतही तसंच असतं. जन्माअगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरपूर प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात त्यांना याची जास्त गरज असते. अहंकार कुणालाही चुकलेला नाही. त्याचे दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचे रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. योग्य निवड आणि जीवनशैली. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले तरी त्याच्याकडे जायचं म्हणजे प्रथम एक पाऊल पुढे टाकून प्रारंभ करावा. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या जीवनात प्रत्येक आनंदाची बातमी त्याला नक्की मिळेल. एका गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्हाला प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळाली नसेल तर यात तुमचा काहीही दोष नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचा किंवा देवाचा यात दोष नाही. प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळेल हा नियतीचा नियमच नाही. जे तुमच्यासाठी योग्य असेल तेच तुम्हाला मिळणार. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पायासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. अतिविचारांचे दुष्परिणाम. अतिविचारामुळे आपल्या आयुष्यात काल्पनिक गोष्टी तयार करतो आणि त्या काल्पनिक गोष्टींमुळे आयुष्यातील ख्या गोष्टी आपल्याला कळणं पूर्णपणे बंद होतं. आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करायला जा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणं जणू अशक्य होईल. संकटांचा सामना करायला स्वतःवर आणि देवावर आपला पूर्ण विश्वास लागत असतो. आपला जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, ज्या व्यक्तीचा स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास आहे त्यांनी काळजी न करता श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला हवा. प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची मी स्वतः मदत करेन, असे स्वामी सांगतात. स्वामींना दुर्लक्षित न करता स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून त्यांच्या नामाचा जप करून बघा. सर्व संकटांपासून स्वामी तुम्हाला मुक्ती देतील. स्वामींच्या परीक्षेचा अर्थ. बाळांनो, आम्ही जाणतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बनायचे आहे, खूप पैसे कमवायचे आहे, खूप मानसन्मानाचे आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न देखील करत आहात. बाळा, तुझे प्रयत्न आम्ही पाहत आहोत. तुझी मेहनत ही खरी आहे.
पण तू प्रयत्न करत असताना नेहमी तुझ्या मनात शंकेचे वादळ थैमान घालत असते. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, वेळेच्या आधी कोणतीही गोष्ट मिळत नसते. काहीतरी बनण्यासाठी मेहनत करावीच लागते. जितके जास्त प्रयत्न तुम्ही कराल, तेवढे मोठे यश तुम्हाला मिळत असते. तुम्ही केलेली कोणतीच मेहनत, कोणतेच तुमचे प्रयत्न हे कधीच वाया जात नसतात. त्याचे फळ एक ना एक दिवस तुम्हाला मिळतच असते. त्यामुळे बाळा, तुझ्या मनात कोणतेच नकारात्मक विचार तू आणू नकोस. तुझे प्रयत्न करणे तू थांबवू नकोस. बाळांनो, तुम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नांच्या ऐवजी तुम्हाला मिळणाऱ्या फळांकडे जास्त लक्ष देता. त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणे तुम्ही करत राहा. ससा आणि कासवाची गोष्ट. मोठी उडी मारून पडण्यापेक्षा हळूहळू एक टाकलेली पावले तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवतात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला ससा आणि कासवाची गोष्ट तर माहीत आहेच. त्या गोष्टींमध्ये हळूहळू एक पाऊल टाकणाऱ्या कासवाचाच विजय होतो. त्यामुळे तुम्ही देखील त्या कासवाप्रमाणे समजूतदारपणाने हळूहळू तुमच्या ध्येयाकडे पावले टाका, तुम्हाला विजय निश्चितच मिळेल. बाळा, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःवर प्रेम कर, तेव्हाच तुझ्या आत्मविश्वासात वाढ होईल. कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तुम्ही जे करू शकता ते दुसरे करू शकत नाही, हे लक्षात ठेव. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुमच्या या आईचे लक्ष सगळीकडे आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. तुम्ही करत असलेली मेहनत देखील आम्ही पाहत आहोत. बाळा, तुम्ही करत असलेली प्रामाणिक मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत. त्यामुळे आता तुझ्या प्रयत्नांचे फळ तुला लवकरच मिळेल. दैवी योजनेचा स्वीकार. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, त्या घडतील. अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुमची वाढ नवीन स्तरावर पोहोचेल. तुमची मानसिकता सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला धन्य, कृतज्ञ आणि शांत वाटेल. त्यावर दावा करण्यासाठी माऊली टाईप करा. एक आर्थिक सुटका लवकरच तुमच्या मार्गावर येत आहे. मी तुमची थोडीशी धडपड पाहिली आहे. मी तुमची आर्थिक मदत रोखू दिली, कारण तुमच्या प्रगतीसाठी माझ्याकडे निश्चित वेळ आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सज्ज व्हा, ते प्राप्त करण्यासाठी मी स्वामींचे लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला वाचवले, मजबूत रहा आणि कधीही विश्वास गमावू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात कमकुवत क्षणांमध्ये तुमचा विश्वास सर्वात मजबूत असावा. मी तुझ्यावर प्रेम करतो. आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे. वर बघत रहा आणि पुढे सरकत रहा. तुम्ही एका महान देवाचे आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहात. मनावर नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तुम्ही सुरक्षित आणि आनंदाने भरलेले आहात. देवाचा विश्वास आणि पाठिंबा. देव म्हणतो, माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा लागला तरीही मी सर्व गोष्टी चांगल्यासाठी एकत्र करत आहे. तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो. वेदना संपुष्टात येत आहे. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात, ते सर्व मी ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन नवीन आशीर्वाद, संधी तुमच्या वाट्याला येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेव बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुझा जन्म अशा वेळेसाठी झाला आहे. तुमचा एक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही आहे. मी तुमच्या आयुष्यात काय करत आहे ते स्वीकारा. तुम्ही जिथे आहात तिथे परत येण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक संधी देत आहे. चमत्कारासाठी तयार रहा. देव म्हणतो, ऑगस्ट हा तुमच्यासाठी शक्तिशाली महिना आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते घडतील.
अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुमची वाढ नवीन स्तरावर पोहोचेल. तुमची मानसिकता सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला धन्य, कृतज्ञ आणि शांत वाटेल त्यावर दावा करण्यासाठी माऊली टाईप करा. एक आर्थिक सुटका लवकरच तुमच्या मार्गावर येत आहे. मी तुझी थोडीशी धडपड पाहिली आहे. मी तुमची आर्थिक मदत रोखू दिली, कारण तुमच्या प्रगतीसाठी माझ्याकडे निश्चित वेळ आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सज्ज व्हा. ते प्राप्त करण्यासाठी मी स्वामींचे लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला वाचवले. मजबूत रहा आणि कधीही विश्वास गमावू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात कमकुवत क्षणांमध्ये तुमचा विश्वास सर्वात मजबूत असावा. मी तुझ्यावर प्रेम करतो. आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे. प्रार्थनेची ताकद. बोलणे आणि विचार करणे थांबवा. त्याऐवजी मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले, तुम्हाला बरे केले त्या वेळेवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला तुमचे विजय आठवतील, तेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे जाल. तुम्ही पुढे आहात. विजय, उपचार, नवीन स्थान, जीवन, नवीन घर, कायदेशीर विजय, एक यश आणि चमत्कार सर्वांवर तुमचे नाव आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचे आरोग्य, नोकरी, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये तुम्हाला बदल घडून येणार आहे. प्रार्थना तुम्हाला योग्य ठिकाणी, योग्य लोक आणि योग्य संधीच्या जवळ आणेल. प्रार्थना करत रहा आणि तुम्ही जिंकण्यास सुरुवात कराल. प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे चांगले दिवस तुमच्या पुढे आहेत. तुम्ही जे पाहता ते पाहून भारावून जाऊ नका. विश्वासाने चालत रहा. देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे. एकटे नाही, देव सोबत आहे. तुम्ही एकांतात कितीतरी वेळ रडला आहात, पण आता मी तुम्हाला जाहीरपणे आशीर्वाद देणार आहे. तू एकटा नाहीस. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्याबरोबर जातो. चांगल्या आणि वाईट काळात मी तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी बाळा, तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, मला माहित आहे की सध्या तुझ्या आयुष्यात काही चांगले चाललेले नाही. तुम्हाला मदत करायला कोणीच नाही असे दिसते. पण कृपया थांबा. मी तुम्हाला दिलेली वचने पूर्ण करणार आहे. मला घट्ट धरा आणि मी तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त पुढे नेईल. तुला पडू देण्यासाठी मी इथपर्यंत आणलेले नाही. हे खडबडीत असू शकते, परंतु माझ्याकडे अद्याप एक मार्ग आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर परमेश्वराची शक्ती माझ्यासोबत आहे असे टाईप करा. जग तुमच्याबद्दल काय म्हणते यावर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी मला जे म्हणायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. विश्वास ठेवा, स्वामी तुमची काळजी घेतील. देव म्हणतो की तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे. यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात, हे कधीही विसरू नका. मला तुमची मदत करू द्या. माझे देवदूत आधीच तुमच्याबरोबर आहेत. आराम करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहेत, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना जास्त आहेत. सर्वोत्तम अजून यायचे आहे. जर तुमचा देवाच्या या योजनेवर विश्वास असेल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. पुढील 7 दिवस आशीर्वाद, उघडे दरवाजे, उपचार, आर्थिक वाढ आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. तुम्ही अपयशी आहात असे मला वाटत नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते बरोबर नाही. मी तुझ्याबद्दल काय मानतो यावर लक्ष केंद्रित करा. देव या क्षणी म्हणतो, मला माहित आहे तुम्ही खूप गोष्टींचा विचार करत आहात. दररोज दबाव वाढत असल्याचे दिसते. तुम्ही दमले आहात. जाऊ द्या आणि मला तुमच्या समस्या हाताळू द्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता.
मी तुला मदत करेन. तुम्ही एकटे नाही. तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाही. मला माहित आहे की काय झाले आणि मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. मी दरवाजा ठोठावत आहे. दरवाजा उघडा, मला आत येऊ द्या. हार मानू नका, आशा गमावू नका. तुम्ही विजयाच्या खूप जवळ आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. माझे देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवले. तुमची विपुलता आणि ओव्हरफ्लोचा हंगाम सुरू झाला आहे. आज सहन द्या. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहिलो आहे. तुला आवश्यक ते सर्व मी तुला दिले आहे. मी तुमचे, तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे संरक्षण करत आहे आणि नेहमीच करीन. तुमच्यासाठी सध्या गोष्टी कठीण असू शकतात, परंतु माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा नवीन दिवस स्वीकारा. तुमच्या देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहा. माझे आशीर्वाद दररोज सकाळी नवीन असतात. जर तुमचा दिवस चांगला नसेल तर खात्री बाळगा की उद्याचा दिवस नवीन आशीर्वादांसह आहे. देव तुमची काळजी घेत आहेत. देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. देव तुमच्या घरात वास करत आहेत. स्वामींच्या उपस्थितीचे संकेत. तुम्ही कधी असे अनुभवले आहे का की देव प्रत्यक्षात तुमच्या घरात, देवाचा वास तुमच्या घरात आहे? तुम्ही देवाला जे काही अन्न प्रसाद म्हणून स्वीकारण्यास देतात त्यातील काही असे पदार्थ देव स्वीकार करत आहेत जे तुम्ही मनापासून देवांना अर्पित केले आहेत. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा घरात प्रत्यक्षात देवाचे अनुभव घेता, कधी कधी काही दिव्यांमध्ये फुल तयार होते, तर कधी तुम्हाला एखादा सुगंध येतो. स्वामी असल्याची प्रत्यक्षात ती खूण आहे. ते चिन्ह आहे जे तुमच्या मनाला भावून जाते आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होते, कारण ते खरोखर तुमच्या आजूबाजूला आहे. देव आपल्या आजूबाजूला आहेत याचा अनुभव घेणे हे प्रत्येकाच्या मनावर शुभ परिणाम करते. देव कधी तुमच्या घरी येतात हे जाणून घ्या जेव्हा तुमची भक्ती उच्च कोटीची असते. मनात संपूर्ण श्रद्धा भक्तीने तुम्ही देवाला हाका मारू लागता आणि देवाकडे मनोमन प्रार्थना करू लागतात. तुम्ही एकटे नाहीत. स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी म्हणतात, हम गए नहीं अभी जिंदा है. मला तू प्रत्येक ठिकाणी शोधू शकतोस, पाहू शकतोस. फक्त तुझा विश्वास पूर्ण माझ्यावर असावा. दैवी शक्ती तुला साथ देत आहे याचं स्पष्ट चिन्ह आहे. बाळा, घाबरून जाऊ नकोस. आज तुझी परिस्थिती कितीही कठीण वाटत असेल, पण त्यातून मार्ग निघू लागतील. तुला ते सर्व काही मिळेल जे तुला हवे आहे. तुझ्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे, कारण तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे. तुझ्या कुटुंबावर माझी दृष्टी निरंतर आहे. मी जे काही संकेत तुला सांगितले आहेत, त्या संकेतांतून तुम्ही ओळखू शकता की मी सतत तुमच्या आजूबाजूला वावरतो आणि तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे. दैवी शक्ती तुम्हाला कुठेही कठीण प्रसंगात पडू देत नाही. तर दैवी शक्ती सतत तुम्हाला मदतीचा हात देते आणि तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतूनही बाहेर काढण्याचे मार्ग निरंतर मार्गाने दाखवत असते. सत्याचा स्वीकार करा. तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते. वास्तव हे विस्तवासारखे असते. त्याचे ढग आयुष्यात तग धरायला शिकवते. हवा आणि मन दिसत नाही, पण त्यांनी निर्माण केलेली वादळे मात्र त्यांच्या अस्तित्वात सदैव असतात. मंदिरातले कळस कधीच सर्व काही करत नाही, पण तो कळस एवढा असतो की मंदिराची शोभा वाढवून दाखवून देतो. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक गोष्टी कराव्या लागतो आणि त्या काल्पनिक गोष्टींमुळे आयुष्यातील ख्या गोष्टी या आपल्याला कळणे पूर्णपणे बंद होते. आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करायला जा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणे जणू अशक्य होईल.
संकटांचा सामना करायला स्वतःवर आणि देवावर आपला पूर्ण विश्वास लागत असतो. आपला जर देवावर पूर्ण विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. शांत आणि सत्यवादी रहा. एका वेळेला एकच गोष्ट साध्य होते, स्वतःचे सुख नाही तर दुसऱ्याचे मन. आता तुम्हाला ठरवायचे आहे, तुम्हाला काय मिळवायचे आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचे महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्याच संपादन, त्याच अस्तित्व आपण सदैव जाणवत असतो. जीवनातील अशी माणसं कायम असतात आपल्यासोबत. गरजेपेक्षा जास्त मिळणं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असून सुद्धा रडणं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असून आनंद देता येणं, त्यालाच तर खरं समाधान म्हणतात. एका वेळेला मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेलं प्रेम कधी मनातून डिलीट होऊ शकणार नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं करतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असतो, की कोणत्याही पासवर्डची गरज नाही, लोक आपोआप कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे गरजेचे आहे. आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला, तरी त्याच्यातले चांगले गुण तुम्ही घेतले पाहिजे. बाकी जे दुर्गुण आहेत त्यावर भगवंत लक्ष ठेवेल. तुम्ही फक्त त्यांना दुर्लक्षित करा. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ परवडतील, पण आपलाच दिखावा करणारे लोक डेंजर असतात. लक्षात घ्या, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाण नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही.